नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, शिरूरमध्ये एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं। या ट्रम्पेटचं मराठी भाषांतर करून त्याला तुतारी नाव देण्यात आलं। तर अमोल कोल्हेंचाही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे। त्यामुळे दोन साम्य असणाऱ्या नावांमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। पाहूया। महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जात आहेत। बारामती, माढा यानंतर आता निवडणूक आयोगाकडून शिरूरमध्ये देखील एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाला तुतारी असं नाव देण्यात आलंय। दरम्यान यानंतर शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले। महायुतीला पराभव दिसत असल्यानंच रडीचा डाव सुरू असल्याचा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केला। माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला हरवण्यासाठी माननीय पंतप्रधानांना जर येऊन सभा घ्यावी लागत असेल तर मला वाटतं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा गौरव आहे। ते चिन्ह जे आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणायचं का हो, हा सर्वसामान्यांनी आधी प्रश्न विचारला पाहिजे। म्हणजे जे वाद्य आहे त्या वाद्याला तुतारी म्हणायचं का, परंतु त्याला आवर्जून असं म्हटलं जातं आणि हा एक कन्फ्युजन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होतो। महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जात आहेत। पण यातून स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे। दरम्यान या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलंय। मात्र या चिन्हाचं मराठीमध्ये भाषांतर तुतारी असं करण्यात आलंय। आमच्या विरोधी पक्षीय उमेदवाराला तुतारी फुकणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं असून ह्या चिन्हामध्ये कुठल्याही प्रकारची दिशाभूल समाजाची होणार नाही, मतदाराची होणार नाही। परंतु ह्या चिन्हाचा काही फरक पडला तर माझ्या उमेदवारी थोडाफार फरक पडू शकतो। हा वाद केवळ शिरूरमध्येच नाही तर बारामती आणि माढा या लोकसभेत देखील असाच प्रकार घडलाय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे। तर एका अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या या चिन्हाला इंग्रजीमध्ये ट्रम्पेट असं म्हटलंय, ज्याला आपण पिपाणी म्हणतो। मात्र निवडणूक आयोगानं त्याचं मराठी भाषांतर तुतारी असं केलंय। म्हणजे प्रथमदर्शनी चिन्ह वेगळं असलं तरी सुळेंच्या चिन्हाचं नाव तुतारी वाजवणारा माणूस असं असेल तर अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाचं नाव फक्त तुतारी असं असणार आहे। तर माढ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढताय। तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलंय, ज्याचं मराठीमध्ये भाषांतर निवडणूक आयोगानं तुतारी असं केलंय। ट्रम्पेटचं मराठी भाषांतर केलं तर पिपाणी असं नाव समोर येतं। मात्र ट्रम्पेटला निवडणूक आयोगाकडून मराठी नाव तुतारी असं देण्यात आलंय। तुतारीसारखी तोंडानं वाजवता येणारी अनेक वाद्य आहेत, त्याचा आकार, आवाज आणि नावं ही वेगवेगळी आहेत। कोणताही वाक नसलेल्या या वाद्याला शहनाई म्हणतात। ही मंगल प्रसंगी वाजवली जाते। पूर्ण वाक दिलेल्या या छोट्या वाद्याला बिगुल असं म्हणतात, जे साधारणपणे पोलीस बँड पथकामध्ये दिसतं। लंब वर्तुळाकार पद्धतीनं वाक दिलेल्या या वाद्याला ट्रम्पेट असं म्हणतात, जे मूळ इंग्रजी वाद्य आहे, ज्याला ग्रामीण भागामध्ये पिपाणी म्हणतात, ज्याचा वापर लग्नाच्या बँडमध्ये होतो। आणि पूर्ण वाक न देता सी या आकारामध्ये वाकवलेल्या वाद्याला तुतारी म्हणतात, जी पूर्वी लढाईची सुरुवात करताना, त्याचबरोबर आगमन, शुभ प्रसंगी किंवा हल्ली लग्नावेळी देखील वाजवली जाते। शिरूरमध्ये अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या ट्रम्पेट चिन्हाच्या मराठी नावामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय। तसंच सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप देखील कोल्हे यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।